Standard 4th, Subject Mathematics. Chapter 1, Geometrical Figures. Students, all of you like to play in the garden, isn't it? Tell me, what games do you play in the garden? तुम्ही बागेत गेल्यावर काय काय खेळता? Ma'am, we enjoy playing on the slide and seesaw. We also like to sit on the swing. स्लाइड तुम्ही नेहमीच बघता. स्लाइडला ऑब्झर्व केले तर आपल्याला डिफरंट शेप्स दिसतात. हे तुम्हाला माहीतच आहे. लेट अस सी व्हॉट दीज शेप्स आर कॉल्ड इन मॅथमॅटिकल लँग्वेज. त्या शेप्सना मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये काय म्हणतात ते आता आपण पाहूया. लुक ॲट दिस स्लाइड. शेप फॉर्म्ड बिटवीन ग्राउंड अँड स्लाइड इज कॉल्ड ॲन अँगल. ग्राउंड अँड स्लाइड यामध्ये हा जो शेप फॉर्म होतो या शेपला अँगल असे म्हणतात. तुम्ही हाऊस रूफवर जाण्यासाठी लावलेल्या लॅडरला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लॅडर अँड ग्राउंड यामध्ये अँगल फॉर्म झालेला दिसेल. या फिगरमध्ये बघा, लॅडर मेक्स अन अँगल विथ द ग्राउंड, म्हणजेच लॅडर अँड ग्राउंड यामध्ये अँगल तयार झाला आहे. नाव ऑब्झर्व दिस ट्री अँड टेल मी विच अँगल्स कॅन यू सी. Ma'am, there are angles of various sizes, from small to large. Absolutely correct. We see angles between the tree trunk and its branches. झाडाचे खोड आणि त्याच्या फांद्या यामध्ये हे अँगल्स तयार झालेले आहेत. And there is an angle between the electric pole and the ground. विजेचा खांब पहा. स्टुडंट्स, या सर्व एक्झाम्पल्समधून आपल्याला असे लक्षात येते की ज्या ठिकाणी दोन लाईन्स जुळलेल्या दिसतात तेथे अँगल तयार होतो. सांगा बरं, तुमच्या सराउंडिंग्समध्ये म्हणजे परिसरातील कोणकोणत्या ऑब्जेक्ट्समध्ये तुम्हाला असे अँगल तयार झालेले दिसतात? मॅम, वी कॅन सी अँगल्स इन द ऑब्जेक्ट्स सच ॲज द टेबल, चेअर अँड फॅन. करेक्ट. वी कॅन सी द अँगल्स बिटवीन द टू हँड्स ऑफ द क्लॉक इन द हाऊस. घरातील घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये देखील आपल्याला अँगल पाहायला मिळतात. Now, when you go home, collect some pictures and mark the angles in those pictures with pencil. काही चित्र कलेक्ट करा आणि त्यातील अँगल्स पेन्सिलने मार्क करा. स्टुडंट्स, डू यू नो अँगल कॅन ऑल्सो बी फॉर्म्ड विथ युअर एल्बो. आपल्या हाताच्या कोपरापाशी देखील अँगल तयार होतात. तयार होणारे अँगल हे सेम शेपचे नसून लहान मोठ्या आकाराचे होते. विच मीन्स अँगल्स आर ऑल्सो ऑफ डिफरंट टाइप्स. We will study those types in the next part.